एक मिनट, अपना फोटो करायचा। जुल्फों को हटा दो चेहरे से, थोड़ा सा उजाला होने दो, ये उजाला जल्दी होने वाला है। की काहीतरी न्यूट्रिशियस हेअरसाठी मी त्यांना सांगायचो की तुम्ही हे खा, तुम्ही हे खा। आता मी ह्या डायरेक्ट लिंक शेअर करणार माझ्या पेशांवर आणि सांगणार हे तुम्ही बिंदास खा। हो, फक्तच एक औषध नाही बनवलं आहे आपण, एक सुंदर मेजवानी बनवली। हा, नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। डॉक्टर पुन्हा तुमचं स्वागत। निलेश डॉक्टर आमच्याबरोबर आहेत, आमचे मित्र आहेत ते, आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचे मित्र यासाठी की ते माझ्या केसांवर ट्रीटमेंट करतात। मागच्या वेळी बोललो होतो की एक रेसिपी ते पुन्हा शेअर करतील आपल्याबरोबर, आणि यावेळेसची जी रेसिपी आहे ना ती म्हणजे त्यातला जो मेन इन्ग्रेडियंट्स आहे व्हाईट मशरूम, पांढरं मशरूम फ्रेश, तर ते खूप मोठं रोल आपल्या केसांवर करतात। DST हा एक मेन कल्प्रिट आहे। हो, तुमच्या हेअरच्या रूट्सला डॅमेज करण्याकरता। हो, मग आमच्याकडे टॅबलेट्स आहेत DST ब्लॉकरच्या। हो, फिनास्टराईड, डोटास्टराईड, ते सर्वांना नको आहेत घ्यायचे। बरं, साईड इफेक्ट्स आहेत, असं आहे असं आहे, ठीक आहे। प्रॉपर डोसेज माहीत नसतो, ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही घेतलं तर निश्चितच असे काही अडचणी येत नाही। पण बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो, किंवा सर आम्ही DST कमी करण्याकरता काय घेऊ? ग्रीन टी आहे, तुमचं बरेचसे काही प्रोडक्ट्स आहेत आहारामधले की ज्याने DST काही भरपूर नाही, टॅबलेट एवढं नाही, पण काही प्रमाणात कंट्रोलमध्ये राहतात। बरोबर। तर त्यात मशरूम आहे की ज्याच्यामध्ये बायोटीन आहे। बरं, आणि ते असे स्टडीज आहेत की ज्यामध्ये DST कमी होतो। बरं, आपण भेटलो होतो हो ट्रान्सप्लांटच्या वेळेस, तेव्हा तुम्ही मला म्हटलं होतं की आपण आता असे 2-3 रेसिपीज बनवूत हो की जेणेकरून जे औषधासारखं काम करेल। बरोबर। तर मागच्या वेळेस आपण जी रेसिपी सॅलडची केली होती हो, ती तर धमाल, हो, विटामिन्स मिनरल्सनी भरपूर होती। बरोबर। आणि त्याला तुम्ही बोर झालात हां एकाच टेस्टला, हो, तर तुम्ही एक सांगितलं होतं की अजून एक रेसिपी आणू। हो, तर हिचा फायदा असा आहे की ही DST पण ब्लॉक करते आणि बायोटीनही मिळतं। बरं, त्यातून विटामिन मिनरल तुम्हाला सर्व मिळतातच, पण ही पण एक याच्यात स्पिनॅच पण आहे, अँटीऑक्सिडंट। तर ही पण रेसिपी जी आहे ना बरेच जणांना हेअरफॉलपासून, हेअर लॉसपासून निश्चित 100% मदत करणार। आणि तुमच्या मागच्या रेसिपीला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, त्याच्या इतक्या छान छान कमेंट्स आहेत, मी तुम्हाला एकदा शेअर करीत देऊ। हो, आणि या रेसिपीला सुद्धा तुम्ही कमेंट द्या, तुम्हाला काय अनुभव आला ते नक्की डॉक्टरना कळवा, म्हणजे छान वाटेल। सगळ्यात पहिले आपण मशरूम जे आहेत त्याच्या स्लाइस करून घेऊ। मशरूम हे असे थोडेसे जाडजाडच येतात, तर असं बटरवर आपण यामध्ये ना तर झिंक सुद्धा आहे बरं का, सेलेनियम आहे, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे। हां, याच्यामध्ये फॉस्फरस आहे, विटामिन E आहे। बरं, याच्यामध्ये बरेचसे मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये, हां, की टोफू तुम्हाला हेल्प करतं। अच्छा, मशरूम आणि टोफू हेचं कॉम्बिनेशन खूप छान आहे। खूप वर्ष आधी बरं मी आमचा मेजवानी परिपूर्ण नावाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये टोफू पहिल्यांदा आपण टोफू काय असे इतके लोक विचारायला लागले, पण ती एक मजा होती। आणि हे स्लाइस असे खूप मोठे नाही करायचे, छोटे छोटे बाईट, पनीरसारखे। पनीरचे चोळे मोठे असतात, त्यामुळे छोटे बाईट्स करायचे, अगदी छोटे बाईट्स हे असे बघा, म्हणजे काय एका बाईट्समध्ये सगळं आपल्याला मिळायला पाहिजे। एक घास जर खाल्ला तर त्याच्यात मॅक्झिमम कंटेंट्स आले पाहिजे, नाही तर काय नुसतंच पनीर येईल, नुसतंच टोफू येईल, तसं नको। कारण काही लोक असतात की नाही बाबा मी एवढंच टेस्ट करीन। बटर, बरं, आता हे बटर जळू नये मग एक छोटी टिप अशी आहे की बटर मेल्ट व्हायच्या आधीच मी त्याच्यामध्ये काय तुम्हाला घालायचं आहे, जसं आत्ता आपण लसूण घालतो आणि मशरूम घालतो आहे, ते आधीच घालायचं, म्हणजे ते बटर जळणार नाही, बटरचा स्वाद जो आहे पुष्कळपर्यंत टिकून राहायला पाहिजे। सुगंध एकदम बटरचा एकदम बढिया। आणि कधी पण बटरवर जेव्हा एखादी रेसिपी तयार करतो, अगदी मन आचेवर करा। माझी सगळ्यात फेवरेट रेसिपी बटरची म्हणजे बटर चिकन। क्या बात आहे। अरे टोफू आणि मशरूम, तर पहिले आपण मशरूम, टोफूला आता केलं नाही तरी झालं, पण मशरूम छान असे याच्यात भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा एक थोडासा तो
न आवडणारा उग्र स्वाद असतो तो निघून जाईल. दही वापरतोय साधारण 1 वाटीभर आणि त्याचबरोबर 1 अर्धी वाटी क्रीम. दही क्रीम म्हणजे तुम्ही व्हिटॅमिन डी, बी, बायोटीन, येस, B12, B6 सगळं ॲड करताय. याने काही हे नाही ना. डायजेशनसाठी फार चांगलं आहे. आणि क्रीम घातल्याने काय व्हिटॅमिन डी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे व्हाईट ते हां. पण रेड ब्लड सेल्स प्रोडक्शनचं काम करतं क्रीम. क्या बात आहे. तर आता क्रीम वापरण्यात काहीही हे नाही. थोडंसं मीठ, सेंधा नमक, सेंधा मीठ, पिंक सॉल्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर. आता हा इकडला गॅस बंद करू आपण. त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये पालक चिरून घालायचा. पण पालक खूप असं बारीक चिरलेलं नाही, असा जाडसा. हे पालकला शिजवायची गरज काहीच गरज नाही. कोथिंबीर तुम्ही खाता, हो. शिजवता, हिरवी मिरची, पालक. मी याकरता विचारलं हां. की त्यामध्ये ना अँटीऑक्सिडंट्स आहेत ना, हां. ते निघून जात नाही. निघून जात नाही. बा तसंच वापरल्यामुळं विटॅमिन ई, अँटीऑक्सिडंट्स ते तसेच राहतात, त्याच्यामध्ये मेंटेन राहतात. आपण ते शिजवतो ना, ते सगळं घालून द्या. बघा मी नेहमी म्हणत असतो की काही गोष्टी ज्या खरंच शिजवायच्या त्याला शिजवा, नाही गरज तर नका शिजव. स्वच्छ पाहिजे पालक आम्ही धुवून घेतो, मग चिरतो. धुत्यावरही म्हणजे चिरल्यावर धुवत नाही, नाही तर तेही वाहून जातं त्यात. हे बघा आता याच्यामध्ये मी दाणे घालतोय भाजलेले, पीनट, त्यानंतर टोफू. टोफूमध्ये सर्व विटॅमिन बी आहेत. अच्छा. आणि तुमच्या पीनट्समध्ये फोलेट आहे, म्हणजे ब्लड वाढवण्याकरता जे आपण चिक्कीमध्ये मिक्स करतो ना, गूळ आणि शेंगदाणा, हो ते. आता हे सगळं एकत्र करायचं. फक्त आता कसं या सगळ्या नाजूक वस्तू आहे, छोट्या चमच्याने छान याला मिक्स करायचा असं. दॅट्स इट. म्हणजे याच्यात फार मिक्स किंवा हवा गायचं आपण सर्व करू. डिश काय एकदम मजेदार दिसते ना, एकदम बढिया. सो डॉक्टर, येस, दिस इज फॉर यू. माइंड ब्लोईंग दिसण्याला तर छान आहे. काय मजेदार. एअरपोर्टवर बऱ्याच वेळेस जेवायची इच्छा नसते, सकाळी किंवा रात्री पहाटे फ्लाईट्स असतात खूप रात्री. तिथं महागडे सलाड असतं. हो, 1000 रुपयाच्या खाली एक पण सलाड नाही. बरोबर. तर हे त्याला तोडीस तोड आहे. हे घालण्यापेक्षा हे मी तर म्हणेल लाजवाब. याचं प्रोडक्शन कॉस्ट खूप झालं तर 100-125 रुपये आली असेल. आणि बनवलंय फक्त 5 मिनिटं. अगदी अगदी 5 मिनिटामध्ये काहीच प्रॉब्लेम. त्यात सगळे विटॅमिन्स आले, हो. यात तुमचं DST कमी करण्याकरता आलं, हे तुमचं बायोटीन आलं, हो. RBCs तयार झाले, फोलेट तयार झालं. अजून काय पाहिजे. तर हे टोफू स्पिनच सलाद याला असं नाव. टोफू स्पिनच सलाद, रायता. हे बात आहे. रायता क्रीम आणि कर्ड. हां, रायताच. तर आता 6 महिन्यात तुमच्या म्हणण्याप्रमाणे रिझल्ट येईल आणि नक्कीच येईल. कारण मी तुमचे जे बाकी पेशंट्स पाहिले त्यामुळे मला खात्री आहे कि अभी जुल्फों को हटा दो चेहरे से, थोड़ा सा उजाला होने दो. ये उजाला जल्दी होने वाला है और क्रेडिट गोज टू यू. थँक्यू सर. आणि खूप दिवसापासून, खूप वर्षांपासून माझी इच्छा होती की काहीतरी न्यूट्रिशियस हेअरसाठी मी त्यांना सांगायचो की तुम्ही हे खा, तुम्ही हे खा. आता मी ह्या डायरेक्ट लिंक शेअर करणार माझ्या पेशंट आणि सांगणार हे तुम्ही बिंदास खा. हो, केस पांढरे होत आहेत, केस गळत आहेत, की हेअर ट्रान्सप्लांट झालं आहे, हेअर थिनिंग झालं आहे, अँटीऑक्सिडंट स्किनसाठी पण आपण येणाऱ्या काळात नक्कीच आपण व्हिडिओ अजून बनवूया, नक्की करूया. पण हेअरसाठी ह्या 2 ज्या धमाल माझ्या खूप वर्षांपासूनच्या इच्छा होत्या त्या तुम्ही पूर्ण केल्या आणि सर्वांना पैसा लाभ होईल. हो. आणि फक्तच एक औषध नाही बनवलं आहे आपण, एक सुंदर मेजवानी बनवली. हां. जे गव्हर्मेंट शेफ जे तुम्ही आहात
आणि जुन्या रेसिपी शोधून काढून मी ऐकलं होतं की तुम्ही बरंच वेगवेगळ्या तयार करता. बुक्समध्ये असतात, इकडनं असतात, तिकडनं असतात. पण खरंच तुमच्यामध्ये जी कला आहे, पाककला, एकदम निपुण. आणि आज मी स्वतः म्हणजे बघितलं, त्या दिवशी आपण सर्जरीच्या तुम्ही जेवण मागवलं जेव्हा हॉटेलमधनं आपल्या रसोईमधून, तिथं स्वादिष्ट होतं. सर्व स्टाफनी पण एकदम मस्त जेवण दिलं होतं. आता मला वाटलं आता झोपतात की सर्जरी कोण करेल, इतकं ते स्वादिष्ट होतं. पण आजचे ज्या 2 रेसिपीज आपण ज्या केल्यात, मागच्या वेळेसही जी केली होती वॉटरमेलनसोबत आणि आजही जी केली, ती एकदम म्हणजे सर्वांना सांगतो तुम्ही ट्राय करा, बनवा. तुम्ही कॉमेंट करा, तुम्ही रिप्लाय करा कसं वाटते, रिझल्ट्सही सांगा कसे मिळत आहेत. तुमच्या याच्यात काही अजून सजेशन्स असतील तेही सांगा, आम्ही तेही अजून बनवूयात. आणि निश्चित सर्वांना याचा लाभ होईल, याचा फायदा होईल, ही मी एक इच्छा व्यक्त करतो. आणि एक प्रॉमिस तुम्ही मला करायचं की आता या तर केलं आपण, पण मला असं जेव्हा वाटेल की किंवा तुम्हाला जर वाटलं की नाही हे इन्ग्रेडियंट्स खाल्ल्याने काहीतरी होऊ शकतं, तर तुम्ही मला सांगा. आपण आपल्या प्रेक्षकांसाठी महिन्यातून एखादा एपिसोड करत जाऊ. 100%. जेणेकरून सर्वांना हो येस हेल्थ ओरिएंटेड म्हणा, हेल्थ कॉन्शियस, हो, जे आरोग्यकर्ता. हो. आता तुम्ही एवढे छान मेजवानी बनवतात की वजन वगैरे सगळं विसरून जायचं. पण आपण असे बनवूयात की जेणेकरून तुमची हेल्थ पण कॉन्शियस राहून आपण ते मदत कराल तुमच्या सगळ्या गोष्टींना. चालेल. आता आज आम्ही आलो होतो रसोईला, तर सकाळपासून म्हणजे आता 2 दिवसांचं एवढं वेगवेगळे हे ट्राय करू, ते ट्राय करू, हा थांबतच नव्हता. खरंच रसोईमध्ये एकदम आपला महाराष्ट्रीयन म्हणा, कुठली क्युझिन म्हणा, म्हणजे तोड नाही, एक नंबर. थँक्यू. आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल परत तुमचे मनापासून आभार. Yeah. थँक्यू. एक फोटो.